नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले। आज रविवार, संपूर्ण सुट्टीचा दिवस। पाहूयात आजच्या दिवसाच्या ताज्या घडामोडी। प्रथम आजच्या मुख्य हेडलाईन्स। सोनी जवळ पंचायत समिती गणातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद थोरात यांचा अपहरण करून केला जीवघेणा हल्ला। केस तालुक्यातील होळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार ठरत आहेत सकारात्मक राजकारणाचं उदाहरण। एकमेकांच्या घरी जाऊन मागतायत विजयाचे आशीर्वाद। धारूरमध्ये उत्स्फूर्तपणे पार पडलं गड किल्ले स्वच्छता अभियान। आणि चिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघात ऋषिकेश साडसकरांच्या विजयासाठी होम मिनिस्टर उतरल्या मैदानात। आणि आता पाहूयात आजच्या या ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा। ही पहिली बातमी आहे राजकारणातील गुंडगिरीची। यापूर्वी आपणास बिहार सारख्या राज्यातील गुंडगिरीची कृत्य विचार करायला लावायची, परंतु आता केस तालुक्यातील राजकारण देखील आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती खालच्या थराला चाललेलं आहे याचा प्रत्यक्ष नमुना आज घडलेल्या घटनेने दिलाय। केस तालुक्यातील सोनी जवळ पंचायत समिती गणातील शिवसेनेचे उमेदवार ढाकेपळ येथील रहिवासी अरविंद थोरात यांच्यावर काही अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला करून त्यांचं अपहरण केलं। त्यांना बेशुद्ध अवस्थेत धारूर जवळील तलावाच्या कडेला टाकलं गेलं। त्यांनी दिलेल्या माहितीवरून ते रात्री 12च्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्यानंतर रात्री 3च्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर काही लोकांच्या मदतीने ते केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले। त्यांच्यावर सध्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यामुळे शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळली असून रविवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे व केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केज रुग्णालयात जखमी अरविंद थोरात यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी हा हल्ला शिवसेनेचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी केलेला असून या कृतीचा शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही दिलाय। S7 न्यूजची टीम केस तालुका उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी पोहोचलेली। आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की रविवारी रात्री सोनी जवळ पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि आज या ठिकाणी त्यांना इथं उपचारासाठी भरती केल्याचं समजतंय, म्हणून आम्ही नेमकी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या केस तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील निवडणुका सुरू आहेत। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा एक अधिकार आहे, या घटनेने दिलेला अधिकार आहे। मात्र सध्या केस तालुक्यात पहिल्यांदा अशी घटना घडली की या ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे उमेदवार अरविंद थोरात यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला झालाय। आणि विशेष म्हणजे हा प्रचार त्यांनी बंद करावा यासाठी ही मारहाण झाल्याचं प्राथमिक दर्शनी त्यांच्या सांगण्यावरून लक्षात येत आहे। सध्या त्यांची मुलाखत घेण्यासाठी ते तसे सक्षम नाहीयेत, तरी आपण कार्यकर्त्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी केजच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलेले आहे आणि एकूणच कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्षासहित तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती आहे। या ठिकाणी आपण बघताय की बेडवर आहेत अरविंद थोरात आणि सध्या तरी ते बोलण्याच्या तरी आपण त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूयात। अरविंदजी, नेमकं किती वाजता घडलंय? रात्री 12च्या आसपास। हे कोणत्या ठिकाणी घडलं? शेतामध्ये। एकूण शेतामध्ये ते जात असताना हे घडल्याचं एकूण दिसतंय। त्यानंतर तुम्हाला म्हणजे कधी शुद्ध आली? पहाटे 3 वाजता। पहाटे 3 वाजता त्यांना ते शुद्धीवर आल्याचं ते सांगतायत आणि त्यानंतर मग धारूरच्या विशेष म्हणजे त्यांना तिथून मारहाण केल्यानंतर ते शुद्धीवर नव्हते अशा अवस्थेत त्यांना धारूरच्या अलीकडं 1 किलोमीटर साधारणतः धारूरचा तलाव आपल्याला माहिती आहे आणि चिंचपूरकडे जाणारा रस्ता या परिसरात कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात आलं मृत घोषित करून। आणि त्यानंतर शुद्ध आल्यानंतर ते परत केजला म्हणजे काही कार्यकर्त्यांच्या मदतीने पोहोचले होते। एकूण सध्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत। आपण या प्रकरणी एकूणच मी आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे केस तालुक्यात अशी घटना इतिहासात जवळजवळ आपण कधी पाहिली नाही। लोकशाहीच्या निवडणुका लढवताना प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अशा जर घटना घडत गेल्या तर लोकशाही ही शाप आहे की वरदान हा विचार आपल्या मनात किंवा जनसामान्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। अशा वेळी किंवा आपण निवडणुकीत उतरावं का नाही हा प्रत्येकाच्या मनामध्ये येणारा प्रश्न आता नक्कीच या घटनेच्या अनुषंगाने येतोय।
आणि विशेष म्हणजे प्रचार बंद कर असं केलेली मारहाण अधिक तपास पोलीस करतील किंवा पुढील घटना तपासांती आपल्याला लक्षात येईलच, पण सध्या तरी एकूण अशी परिस्थिती आहे. आपण या ठिकाणी या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय बाळासाहेब पिंगळे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या घटनेप्रती त्यांचं काय मनोगत आहे. काय मी तर या घटनेचा निषेध करतो, कारण लोकशाहीमध्ये असे हल्ले होणं, निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे. विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरत आहे, त्यांना पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे असे ते भ्याड हल्ले करत आहेत. पण हे भ्याड हल्ले शिवसैनिक कधी खपून घेणार नाही. आम्ही पोलीस अधीक्षक साहेबाकडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहोत की हा प्रकार घडला हा आमच्या उमेदवारावर दाबदडप करण्याचा प्रकार आहे आणि निवडणूक ही मोकळ्या वातावरणात झाली पाहिजे, अशी दडपशाही खाली झाली नाही पाहिजे. आणि आमच्या उमेदवाराला पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून संरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो, कारण विरोधक यांनी याला मारहाणत करत असताना त्यांनी सांगितलं त्याच्या याच्यामध्ये की मला तू प्रचार करू नकोस, तू बाहेर निघू नकोस, अशा प्रकारची दमदाटी केली. मला या त्यांच्या कृत्यावरून असं वाटतं की त्यांचा पराभव अटळ आहे आणि या मतदारसंघातली जनता येत्या 16 तारखेला या हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा या मतदारसंघातली जनता त्यांना दाखवून देईल. आणि आम्ही शिवसैनिक जो कोणी आहे हल्ला केला असेल त्याला आम्ही माफ करणार नाही, त्याला आम्ही सोडणार नाही. हे होते आपले जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे, ज्यांनी की असं त्यांचं म्हणणं आहे की याचा थेट राजकारणाशी आणि निवडणुकीशी संबंध येतोय. या ठिकाणी केजचे शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे हेही माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या घटनेबद्दल त्यांचं काय मनोगत आहे. काय सांगाल? आता सध्या तुम्ही पाहतात निवडणुकीचे जे केजमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं एकट्यानं निवडणूक लढवत आहोत, पण मागच्या 8 दिवसापासून फॉर्म टाकूनही शिवसेनेनं तांबवा पंचायत समिती, इसुपडगाव पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आमचे फॉर्म काही पक्षाकडून दबाव टाकून काढण्यात येत होते. आणि आज तर त्यांना एक आमची सोनीजवळ पंचायत समितीचे अरविंद थोरात यांच्यावर जे भ्याड हल्ला केला त्याचा आपण सर्व पाहत आहोत. पण त्यांना माहीत नाही की जेव्हा शिवसैनिक पेटून उठतात तर नक्कीच आम्ही त्यांचे कुणीही असो, कोणताही पक्ष असो, त्यांना सुद्धा त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसैनिक आमचे सज्ज आहेत आणि आजपासून आम्ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ असं या ठिकाणी मी सांगतो. हे होते केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे. त्यांचंही मत आहे की हे नक्कीच राजकारणाच्या आणि उद्याच्या होळ घडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात झालेला हल्ला आहे. सोनीजवळ पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद थोरात यांच्यावर हा हल्ला झाला आणि एकूणच आपण बघताय की परिस्थिती या तणावग्रस्त झाली की आणि कार्यकर्त्यामध्येही एक रोष आहे शिवसेनेच्या की ही घटना जी झालेली ती केवळ निवडणुकीत शिवसेनेनं थोडंसं खचून जावं अशा अनुषंगाने केलेली असं त्यांचं मत आहे. एकूणच त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत आणि पोलीस तपासांती आपल्याला कळेल की नेमकी पुढील घटना काय होते. ही पुढील बातमी आहे सकारात्मक राजकारणाची. केज तालुक्यातील होळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर योगिनी थोरात यांनी प्रचारादरम्यान सकारात्मक राजकारणाचा आदर्श दाखवून दिला. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीचं दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद मागितले. पुढची बातमी आहे धारूरची. धारूर शहरामध्ये खासदार छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवभक्त प्रतिष्ठान किल्ले धारूर यांच्या संयुक्त विद्यमानं गड किल्ले स्वच्छता अभियान राबवलं गेलं. या निमित्तानं धारूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता करण्यात आली. यानंतर धारूरच्या रुग्णालयात व येथील निवासी मतिमंद विद्यालयात फळ वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला. ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवलं गेलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट परमेश्वर शिंगारे यांनी केलं तर सविस्तर मार्गदर्शन ॲडव्होकेट माधव जाधव यांनी केलं. आणि शेवटची व पुढची बातमी आहे. आपण पत्नीच्या राजकारणासाठी पतीची धावपळ पाहिली आहे, मात्र आता पतीच्या प्रचारासाठी पत्नीही प्रचाराच्या मैदानात उतरू लागली आहे. केज तालुक्यातील चिंचोलीमाळी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ऋषिकेश आडसकर यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी सोनाली आडसकर या सक्रिय झाल्याचं चित्र मतदारसंघात दिसून आलं.
आणि या राजकीय बातमीबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि या बातम्यांचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजवर. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.